नमस्कार बालमित्रांनो, आज आपण इयत्ता 5वी परिसर अभ्यास भाग 1 पृथ्वी आणि जीवसृष्टी या पाठाचा संपूर्ण स्वाध्याय पाहणार आहोत. प्रश्न पहिला, काय करावे बरे? उन्हात फिरले की त्वचेवर चट्टे पडतात. उत्तर, उन्हात फिरल्याने आपल्या त्वचेवर चट्टे पडतात. हे होऊ नये म्हणून पुढील उपाय करता येतील. 1. कडक उन्हात जाणे टाळावे. 2. बाहेर जायचे असल्यास छत्री, टोपी, पूर्ण अंग झाकेल असे कपडे, सनग्लास, तोंडाला रुमाल बांधावा. 3. उन्हातून घरी येताच थंड पाण्याने हातपाय स्वच्छ धुवावेत. प्रश्न दुसरा, जरा डोके चालवा. सूक्ष्मजीव महत्त्वाचे का आहेत? उत्तर, 1. पृथ्वी तलावरच्या शिलावरण आणि जलावरण या आवरणात सूक्ष्मजीव आढळतात. 2. जैविक कचऱ्याचे विघटन करणे हे सूक्ष्मजीवांचे मुख्य कार्य आहे. 3. सूक्ष्मजीव अन्नसाखळीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावतात. 4. सूक्ष्मजीव नसते तर जमिनीवरील सारा कचरा विघटन न होता तसाच साचून राहिला असता. त्यामुळे सूक्ष्मजीव महत्त्वाचे आहेत. समुद्रातून मिळणारे अन्न यावर विचार करा. माहिती मिळवा आणि 10 ओळी लिहा. उत्तर, 1. समुद्रामध्ये जलचर राहतात. त्यापैकी काही जलचर हे माणसांचे अन्न आहेत. 2. खेकडा, कालव असे कवचधारी जलचर आवडीने खातो. 3. समुद्रामध्ये आढळणाऱ्या विविध प्रकारच्या माशांचा माणूस खाद्य म्हणून उपयोग करतो. 4. समुद्रात आढळणारे विविध प्रकारच्या शैवालांचा विविध प्रदेशात खाद्य म्हणून वापर केला जातो. 5. समुद्र शैवालापासून अगार हा पदार्थ मिळवितात आणि त्याचा उपयोग जेलीसारख्या पदार्थांमध्ये घट्टपणा आणण्यासाठी करतात. 6. आपण जेवणाला चव येण्यासाठी वापरत असलेले मीठ सुद्धा समुद्राच्या पाण्यापासून तयार केले जाते. 7. समुद्रातून मिळणाऱ्या माशांचा उपयोग मत्स्यशेती करण्यासाठी केला जातो. 8. भारतीय समुद्रातून मिळणाऱ्या माशांची व इतर खाद्य पदार्थांची मोठ्या प्रमाणावर परदेशात निर्यात केली जाते. 9. समुद्रातून मिळणारे खाद्यपदार्थ हे समुद्रकिनारी राहणाऱ्या लोकांचे उपजीविकेचे साधन आहे. 10. भारतीय समुद्रकिनारपट्टीवर राहणारे लोक मोठ्या प्रमाणावर समुद्री खाद्यपदार्थ खातात.
प्रश्न तिसरा. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. अ. ढग कशाचे बनलेले असतात? उत्तर. ढग बाष्पाचे बनलेले असतात. आ. जीवावरण कशाला म्हणतात? उत्तर. शिलावरण, जलावरण व वातावरण यांच्यामध्ये सजीवांचे अस्तित्व असते. या आवरणातील सजीव व त्यांनी व्यापलेल्या भागास एकत्रितपणे जीवावरण असे म्हणतात. इ. तुमच्या परिसरात असणाऱ्या विविध भूरूपांची यादी करा. त्यातील कोणत्याही 2 भूरूपांचे वर्णन करा. उत्तर. माझ्या घरात जवळील भूरूपे: मैदान, टेकडी, खिंड. वर्णन. 1. मैदान. जमिनीवरच्या सपाट भागाला मैदान असे म्हणतात. 2. टेकडी. डोंगराच्या लहान भागाला टेकडी असे म्हणतात. प्रश्न चौथा. पुढील 2 वाक्यातील भूरूपदर्शक शब्दांना अधोरेखित करा. अ. अमीनचे घर टिंब टिंब पायथ्याशी आहे. डोंगराच्या पायथ्याशी आहे. आ. रिया टिंब टिंब भागात राहते. रिया पठारी भागात राहते. प्रश्न पाचवा. माहिती लिहा. अ. बाष्पीभवन. उत्तर. उष्णतेमुळे जमिनीवर असलेल्या पाण्याचे वाफेमध्ये रूपांतर होते. या क्रियेला बाष्पीभवन असे म्हणतात. सूर्याच्या उष्णतेमुळे पृथ्वीवरील पाण्याचे सतत बाष्पीभवन होत असते. जमिनीत जिरलेले पाणी ही सूर्याच्या उष्णतेमुळे वाफ होऊन हवेत मिसळते. हे बाष्प जेव्हा उंचावर जाते तेव्हा त्याचे संगणन होऊन पुन्हा ते पावसाच्या रूपात पृथ्वीवर येते. आ. संगणन. उत्तर. सूर्याच्या उष्णतेमुळे पाण्याची वाफ होते. हे बाष्प हवेपेक्षा हलके असल्यामुळे ते वातावरणात उंच उंच जाते. उंचावर जात असताना ते थंड होत जाऊन त्याचे पुन्हा पाण्याच्या थेंबात रूपांतर होते. या क्रियेला संगणन असे म्हणतात. इ. जलचक्र. उत्तर. बाष्पीभवनामुळे जमिनीवरील पाणी वर जाते व संगणनामुळे पावसाच्या रूपात पुन्हा जमिनीवर येते आणि शेवटी समुद्राला मिळते. पाण्याची बाष्पीभवन, संगणन आणि पर्जन्य या क्रिया अखंडपणे एखाद्या चक्राप्रमाणे घडत राहतात. याला जलचक्र असे म्हणतात. प्रश्न 6वा. कोणतीही 2 उदाहरणे लिहा. अ. हवामानाशी संबंध असलेल्या घडामोडी. उत्तर. चक्रीवादळ येणे, जोराचा वारा सुटणे, धुके येणे, ढग तयार होणे. आ. पाणी उपलब्ध असणारी ठिकाणे. उत्तर. नदी, ओढा, समुद्र, सरोवर, हिमनग. प्रश्न 7वा. जलचक्राची नामनिर्देशित आकृती काढा. धन्यवाद.